आज आम्ही आलोय बाळूमामा यांच्या मंदिरला. चला तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर इथे. लोणावळ्यातील खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे, धनगर वस्ती पांगोळी लोणावळा. चला तर आता आपण आतमधून दर्शन घेऊया बाळूमामा यांचं. मी चप्पल नाही. खूपच सुंदर असा परिसर आहे बाळूमामा मंदिर इथूनचा. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, बाळूमामा यांचं मंदिर पूर्ण डोंगरावर वसलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तिथेच खाली दोन धरणांचा म्हणजे दोन डॅमचा संगम झालेला आहे. एक आहे तुंगारली डॅम आणि एक आहे वलवण डॅम. आणि इथेच खाली धनगर वस्ती पांगोळी गाव आहे. खूपच सुंदर असा परिसर आहे हा. पूर्ण डोंगरावर वसलेलं मंदिर आहे हे. बऱ्याच लोकांना अजून हे मंदिर माहीत नाही आहे. लोणावळ्यातील बहुतांश लोकांना माहीत आहे. चला तर मग आपण आतून दर्शन घेऊया. मित्रांनो, आज आपण तुम्हाला असं दर्शन दाखवत आहोत जे की खूप क्वचित लोकांना मिळतं. आज मंदिरात अजिबात गर्दी नाही आहे. पाहून घ्या, श्री संत सद्गुरू बाळूमामा. ठेवला आहे आणि ते देणगीची पावती आहे. दादा, प्रसाद कसा दिला? 100. स्कॅनर आहे ना, एक द्या मला. समा डॉगला दे थोडासा प्रसाद. डॉगला दे. कुत्र्याला. हा, खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव, खाली टाक, खाली टाक. हा, त्याला पण टाक, त्याला त्या मधल्याला पण टाक. हां, त्याला मधल्याला पण टाक. हां, बस बस, जा जा. मित्रांनो, आता आपलं दर्शन करून झालेलं आहे. चला तुम्हाला मंदिराच्या भागाचा मागील परिसर दाखवतो. खूपच सुंदर असा व्ह्यू आहे तिकडे. पण खूप शांतता आहे सर्व परिसरात. खूप जागृत असं देवस्थान आहे हे. अवश्य भेट द्यावी प्रत्येकाने. बाळूमामा मंदिर यांच्या उजव्या साईडलाच अशी छोटी दुकानं आहेत जिथे नाश्त्याची सोय पण केली जाते. खूप छान
छान असा नाश्ता भेटतो इथे. आता मंदिराचं थोडंसं काम चालू आहे. हा आहे मंदिराच्या मागील भागीतला परिसर. पाहून घ्या. तो जो बंगला दिसतोय आपल्याला त्याला म्हणतात अप्पर डेक. आणि हे जे गाव आहे धनगर वस्ती पांगोळी. खूप सुंदर आणि जुनं गाव आहे हे. पूर्ण डोंगराळ परिसर आहे आणि दोन्ही धरणांनी वेढलेला आहे. खूप असा सुंदर आहे मित्रांनो. आता हा परिसर पाहून घ्या, तुम्हाला खूपच आवडेल. खूप सुंदर असा परिसर आहे. पाहून घ्या. हे आहे तुंगारली धरण आणि पुढे शेवटला तिकडून येतं वलवण धरण. आणि हे जे आहे खाली पांगोळी धनगर वस्ती. खूप सुंदर असं गाव आहे मित्रांनो. खूप नयनरम्य असं दृश्य आहे. खूप सुंदर विलक्षण अनुभव होतो इथे. बाप्पा दाखव कसे बनवलेत. हे बघा. काय पाहिजे? यांनी मांडी घालून बसले ते काय गणपती. पाहिजे? अरे वा. काय पाहिजे? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा आमचा ब्लॉग आवडला असेल. जर का तुम्हाला बाळूमामा यांच्या मंदिराकडे यायचं असेल तर जुना मुंबई पुणे हायवे, दुसरा पेट्रोल पंप, इथून तुंगारली धरणाकडे राईट घेणे. दुसऱ्या पेट्रोल पंपापासून राईट टर्न घेतल्यावर 3 किलोमीटर अंतरावर तुंगारली धरण आहे. तुंगारली धरणापासून 1 किलोमीटर अंतरावर बाळूमामा यांचं मंदिर वरती डोंगरावरती आहे. नक्की भेट द्या.